स्नेहा, तुझ्याकडूनच ऐकूया तुझी ही जर्मन जर्नी. कशी झाली ही सुरुवात? मार्केटिंग फील्ड असल्यामुळे आणि लेडीजला तर तुला माहिती आहे की मार्केटिंग बिकम्स म्हणजे अवघड होऊ शकतं हे कधी कधी. मग नंतर जेव्हा फॅमिलीचा विचार झाला, मुलांचा विचार झाला आणि मार्केटिंग डिफिकल्ट व्हायला लागलं, तेव्हा मी जॉब सोडला. हो, मला वाटतं फॉरेन लँग्वेज एक कंपल्सरी लँग्वेज असतो, म्हणजे ऑप्शनल विच लँग्वेज यू वॉन्ट टू चूज. बरोबर. मुलांना बेसिक व्याकरण समजण्या इतकं मूल मोठं असावं, मग ती भाषा शिकणं हे जास्त सोपं होऊन जातं असं मला वाटतं. ग्रॅज्युएशनचे स्ट्रीम्स आहेत, MBAचे स्ट्रीम्स आहेत, आणि ते केल्यानंतर मी जर्मनला कसं रिलेट करू शकते माझ्या जॉबसाठी किंवा पुढच्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी? ते ग्लोबलायझेशन झालंच आहे. इंडियन कंपनीज जर्मनीमध्ये आहेत बऱ्याचशा, ज्यांचं टायअप आहे जर्मनीसोबत, किंवा जर्मन कंपनीज इंडियामध्ये आहेत. मर्सिडीज आहे समजा, फार्मास्युटिकल्स आहेत बऱ्याचशा, सिमेन्स आहे, बायर आहे. तर इकडे तुम्हाला जर का ही लँग्वेज ऑलरेडी येत असेल तर तुम्हाला एक ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला ऑलरेडीच आहे, बिकॉज त्यांना ट्रान्सलेटर्सची गरजच पडणार नाही, बिकॉज त्यांच्या एम्प्लॉईलाच ही लँग्वेज येईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण अशा व्यक्तींना भेटतो ज्यांनी आपली आवड ही आपली ओळख बनवली आहे. आणि आज अशाच एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत, मिसेस स्नेहा काटे. स्नेहा ही एक जर्मन लँग्वेज एज्युकेटर आहे. तिच्या सायन्स ग्रॅज्युएशन नंतर MBA फार्मा मार्केटिंगमध्ये केलं. त्यानंतर तिने जॉबही केला आणि त्याच जॉबमध्ये असताना त्या फॉरेन लँग्वेजची असलेली आवड तिने ओळखून घेतली. तिने आता जर्मन लँग्वेजमध्ये तिचं एज्युकेशन कंप्लीट केलं आहे. ती बऱ्याचशा इन्स्टिट्यूटशी असोसिएटेड आहे आणि बरेचसे कॉर्पोरेट ट्रेनिंगसुद्धा घेते किंवा कॉर्पोरेट इन्स्टिट्यूट्सबरोबर सुद्धा असोसिएटेड आहे. ह्याचबरोबर ती स्टुडंट्सला गाईडसुद्धा करते. तर आज भेटूया आपल्या ह्या गाईडला. स्नेहा, वेलकम टू द शो. थँक्यू. स्नेहा, तुझ्याकडूनच ऐकूया तुझी ही जर्मन जर्नी. कशी झाली ही सुरुवात? सर्वात आधी तर नमस्कार. जसं तू सांगितलंस आत्ता की मी एक सायन्स ग्रॅज्युएट आहे, तर माझं BSc मायक्रोबायोलॉजीमधनं झालं आहे आणि मग नंतर मी MBA फार्मास्युटिकल म्हणजे मी माझं MBA फार्मास्युटिकल्समधनं केलं. फार्मास्युटिकल्समधनं MBA केल्यानंतर मी एक फार्मास्युटिकल कंपनी आहे नोवार्टिस, जी बेसिकली स्वित्झर्लंड बेस्ड कंपनी आहे, आणि मी ही कंपनी जॉईन केली आणि मी तिकडे 5 वर्ष काम केलं. मार्केटिंग फील्ड असल्यामुळे आणि लेडीजला तर तुला माहिती आहे की मार्केटिंग बिकम्स म्हणजे अवघड होऊ शकतं हे कधी कधी. ट्रॅव्हलिंग असतं बऱ्यापैकी, फॅमिली असते, लग्न झालेलं असतं, मुलं बाळं असतात, त्याच्यामुळे मार्केटिंग थोडंसं एका पॉईंटला डिफिकल्ट होऊन जातं. आणि त्यातच ही एक स्वित्झर्लंड बेस्ड कंपनी असल्यामुळे इथले बरेचसे मेल्स आम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये यायचे. म्हणजे आमचं हेडक्वार्टर जे होतं ते बाझलमध्ये होतं, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. सो बरेचसे मेल्स हे जर्मन लँग्वेजमध्ये असायचे आणि मग ते ट्रान्सलेट करण्यासाठी एक प्रॉपर व्यक्ती असायची, ट्रान्सलेटर, जी आम्हाला मेल ट्रान्सलेट करून द्यायची. आम्ही रिप्लाय इंग्लिशमध्ये करायचो आणि मग ती व्यक्ती ते पुढे जर्मनमध्ये ट्रान्सलेट करून HQला पाठवायची. त्याच वेळेस डोक्यामध्ये कुठेतरी हे आलं की ही भाषा शिकली तर लाईफ सोपं होऊन जाईल ह्या कंपनीमध्ये. असं ते त्यावेळेस होतं, पण ते त्यावेळेस इतकं सिरियसली घेतलं गेलं नाही माझ्याकडनं, बिकॉज मार्केटिंगचा जॉब असल्यामुळे बरंच होतं माझ्याकडे ऑलरेडी. मग नंतर जेव्हा फॅमिलीचा विचार झाला, मुलांचा विचार झाला आणि मार्केटिंग डिफिकल्ट व्हायला लागलं, तेव्हा मी जॉब सोडला. आणि मग जॉब सोडल्यावरती जो वेळ माझ्याकडे होता, त्या वेळेत काय करायचा हा प्रश्न जेव्हा पडला, त्यावेळेस पहिलं उत्तर आलं की फॉरेन लँग्वेज शिकायची. आणि हे होतंच आधी कुठेतरी मनामध्ये. मग झाला सुरू प्रवास जर्मन लँग्वेजचा. मग आधी सुरुवातीला वाटलं की जमेल, नाही जमेल, कितपत जमेल, म्हणून सुरू केलं, पण ते जमत गेलं, बेसिकली आवडत गेलं आणि म्हणून ते जमतही गेलं. मग असं करता करता मी 4 लेवल्स पूर्ण केल्या. त्याच्यानंतर कोविड आलं. म्हणजे मध्ये मी थोडा गॅप घेतला मुलामुळे वगैरे, पण मग मध्ये कोविड आलं आणि मग आता 5व्या लेवलची तयारी तर सुरू आहेच, पण त्याच्यासोबतच मग मी टीचिंगमध्ये एंटर केलं, बिकॉज मला नेहमीच आवड होती टीचिंगची. मी टीचिंगमध्ये एंटर केलं आणि मग तो प्रवास सुरूच आहे आतापर्यंत. ग्रेट. म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा तुझ्या जुळून आल्या, तुझे इंटरेस्ट हळूहळू तुझा प्रवास त्याकडे सुरू झाला असं म्हणता येईल. की टीचिंगमध्ये इंटरेस्ट होता, मग त्याआधी तुझं लँग्वेजकडे कल होता, आणि आय थिंक ओव्हरऑल लर्निंग वॉज युअर इंटरेस्ट. काही ना काही शिकत राहणं किंवा नवीन शिकायची तुझी इच्छा नेहमी तशीच म्हणजे तू कंटिन्यू केलीस आणि आजही तू करते. सो लेवल 5 जेव्हा तू म्हणतेस, तर कसं हे ओव्हरऑल एज्युकेशन कसं आहे आणि मुलांनी कसं कधी सुरुवात करावी ह्याची, किंवा तू एक लेटर स्टेजमध्ये चालू केलं समजा, पण आज जर का आपल्याला सांगायचं झालं आपल्या यंगर
क्राऊडला हम्म. आणि ग्रॅज्युएट्सना किंवा इव्हन स्कूलमध्ये आजकाल आपण बघतो की जर्मन हे लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट असतं. हो. तर हे सगळं कसं आहे इन टर्म्स ऑफ अकॅडमिक्स? मी तर म्हणेन की माझ्या वेळेस किंवा माझ्याही आधी ह्याचं फार रीच नव्हतं किंवा अवेकनिंग आपण जे म्हणतो ना ते नव्हतं. म्हणजे त्यावेळेस लोकांना इतकं कळत नव्हतं की ही लँग्वेज शिकली गेली पाहिजे किंवा हिचे बेनिफिट्स काय आहेत, हे इतक्या प्रमाणामध्ये लोकांना माहिती नव्हतं. म्हणून जेव्हा आपले फ्रेंड्स शिकतायत किंवा कोणाला तरी आपण काहीतरी केलेलं बघतोय तेव्हा सुचायचं की अरे हो, आपणही हे करायला पाहिजे. पण आत्ताची पिढी बघता, आत्ताचे पालक बघता, आत्ताचे पालक खूप वेल रेड आहेत, खूप वेल एज्युकेटेड आहेत. त्यांना मुलांच्या फ्युचरची खूप काळजी आहे. त्याच्यामुळे ते आत्तापासूनच फार चिकित्सक म्हणूया आपण, ते आहेत बरोबर. आत्तापासूनच. म्हणून आणि स्कूल्सही आता इंटरनॅशनल लेवलच्या स्कूल्स आपल्याकडे आलेत. तर त्याच्यामुळे आत्ताचा ट्रेंड बघता 6th स्टँडर्डपासून जर्मन स्कूल्समध्ये बऱ्यापैकी सुरू झाले. हो, मला वाटतं फॉरेन लँग्वेज एक कंपल्सरी लँग्वेज असतं, म्हणजे हो, आहेच. ऑप्शनल हो. विच लँग्वेज यू वॉन्ट टू चूज. हो. बरोबर. तर सेकंड लँग्वेजला आता आपलं इंडियन गव्हर्नमेंटही फार आता हे झालंय, त्यांनाही कळतंय की एक फॉरेन लँग्वेजची गरज आहे. त्याच्यामुळे जो CBSE True. बोर्ड आहे, जो दिल्ली बोर्ड आहे किंवा जे इंटरनॅशनल बोर्ड्स आहेत, IB झालं, कॅम्ब्रिज झालं, ह्याच्यामध्ये सेकंड लँग्वेज ही फॉरेन लँग्वेज असतेच असते. हां, तुम्हाला ऑप्शन दिला जातो की तुम्हाला काय चूज करायचंय. एक ॲरे असतो लँग्वेजेसचा, फ्रेंच आहे, जर्मन झालं, हिंदी झालं, संस्कृत झालं. मग ते पालक ठरवतात. त्यातल्या त्यात जर बघितलं गेलं तर कल जास्ती करून जर्मनकडेच आहे. कारण की ऑपॉर्च्युनिटीजही जर्मनमध्ये तशाच आहेत. मग जर सुरू करायचं वय काय, हा प्रश्न जर असेल तर 6th स्टँडर्डपासून मुलांनी ते सुरू करावं. बरं, 6th स्टँडर्डपासूनच का आपण स्टार्ट करावं? तर त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की जर्मन शिकण्यासाठी कोणतीही भाषा असू दे, मी जर्मनच नाही म्हणणार, पण व्याकरण हा त्याचा एक मूलभूत भाग आहे कोणत्याही भाषेचा. आणि मुलांना बेसिक व्याकरण समजण्या इतकं मूल मोठं असावं, Correct. मग ती भाषा शिकणं हे जास्त सोपं होऊन जातं असं मला वाटतं. मग 6वी पर्यंत मूल जेव्हा 12 वर्षांचं असतं तेव्हा त्याला बेसिक ग्रॅमर जे म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये जी ही टर्म आहे बेसिक ग्रॅमर, हे त्याचं पूर्ण झालेलं असतं. त्याला जे बेसिक ग्रॅमरचे कन्सेप्ट्स असतात ते त्याचे क्लिअर झालेले असतात. आणि मग त्याच लेवलवरती जर्मनचे कन्सेप्ट समजणं त्याला इझी होऊन जातं. त्याच्या आधीही शिकू शकतो आपण. म्हणतो लहान मुलांना 5 भाषा येतात असं आपण म्हणतो, त्यांचं ब्रेन खूप Right. डेव्हलप्ड असतं. पण ते त्यांना एकदम आपल्याला फळ, फूल, नाव, गाव असं शिकवावं लागतं. लँग्वेज जर शिकायची असेल तर त्याच्यासाठी तुमचं बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असावे लागतात. जे मला वाटतं 6th स्टँडर्ड इज अ ॲप्ट एज टू लर्न द Okay. लँग्वेज. आणि जर समजा एखाद्या स्कूलमध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये जसं म्हणाले की इंटरनॅशनल स्कूल्समध्ये किंवा एक पर्टिक्युलर बोर्डमध्ये आता हे कंपल्सरी आहे, एक सब्जेक्ट असणं, पण एखाद्या मुलाला त्या गोष्टीचं एक्सपोजर नाही मिळालं तर त्याने हे कधी करू शकतो? जसं खूप लेट किंवा ग्रॅज्युएशन नंतर किंवा अगदी जॉबच्या आधी असं पण सुरू केलं, पण ते अवघड जातं का? नाही, अगदीच नाही. कारण की भाषा तुम्ही इंग्लिश बोलताच आणि तुम्ही मराठीही बोलता. तसं बघायला गेलं तर मी आता भाषा शिकली आहे तर मला असं वाटतं की ह्यांची जननी एकच आहे. ह्यांची जननी संस्कृत आहे. तर आपण जितक्या फ्लुएंटली मराठी किंवा इंग्लिश बोलू शकतो तितक्याच इझिली आपण जर्मनही शिकू शकतो, बिकॉज यांचं पॅरेंट एक आहे. त्याच्यामुळे कन्सेप्ट ज्या आहेत लँग्वेजच्या त्या मोरॉलेस सेमच आहेत. एकदा का तुम्हाला ह्या भाषा आल्या, म्हणजे आता आपण बघतो की थोडं रुरल एरियामधल्या लोकांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो. त्यांना मराठी जास्त सोपं जातं. पण इंग्लिशला ते लोकं घाबरतात. मग त्यांनी नाही का जर्मन शिकावं? तर असं नाहीये. जर्मन हे मराठीच्या खूप जास्त जवळ आहे असं मी म्हणेन. ओके. इंग्लिशपेक्षा मराठीचं आणि जर्मनचं साम्य जर बघितलं तुम्ही तर ते जास्त असेल. त्याच्यामुळे दिस इज समथिंग न्यू. हे हां. म्हणजे खूपच त्याच्यामुळे ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांनी तर जर्मन शिकावं असं मी म्हणेन. त्यांच्यासाठी ते फार सोपं होऊन जातं एका पॉईंट नंतर. इंग्लिशमधल्या काही कन्सेप्ट्स अशा आहेत ज्या जर्मनमध्ये नाही आहेत किंवा जर्मनमध्ये काही अशा कन्सेप्ट्स आहेत ज्या इंग्लिशमध्ये नाही आहेत. तुला एक हलकंसं उदाहरण जर द्यायचंच म्हटलं मी, तर आपल्याकडे मराठीमध्ये प्रत्येक वस्तूला लिंग आहे. हो. आपण म्हणतो तो दरवाजा किंवा ती खिडकी, तो सोफा. पण हे इंग्लिशमध्ये आहे का? नाहीये. इंग्लिशमध्ये नाहीये. इंग्लिशमध्ये हे सगळे न्यूट्रल जेंडरमध्ये Correct. येतात. सोफा, खिडकी, दरवाजा हे सगळे न्यूट्रल जेंडरमध्ये येतात. पण जर्मनमध्ये तसं नाहीये. जर्मनमध्ये अगदी मराठीसारखंच प्रत्येक वस्तूला जेंडर आहे. हां, आता डिफरन्स इकडे येऊ शकतो की मराठीतले जेंडर आणि जर्मनमधले जेंडर हे मॅच होणार नाहीत कदाचित. ओके. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो तो दरवाजा, पण जर्मन लोकं म्हणतात ती दरवाजा. ओके. मराठीमध्ये आपण म्हणतो ती खिडकी, तर जर्मनमधली लोकं म्हणतात ते खिडकी. हे जेंडर मॅच होणार नाही, पण ही कन्सेप्ट जी आहे
प्रत्येक same. वस्तूला जेंडर लावण्याची ती सेम असल्यामुळे मराठीच्या मुलांना हे समजणं फार सोपं आहे की बाबा वस्तूला जेंडर असतं. राईट. मग हे सोपं होऊन जातं. दुसरं एकदम अगदी छोटं उदाहरण म्हणजे नंबर्स आपण घेतो. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो बाबा 21, आधी 20 म्हणला जातो, मग 1 म्हटला जातो. पण मराठीमध्ये आपण काय म्हणतो 21, आधी 1 म्हणतो आणि 20 म्हणतो. जर्मन आणि मराठी अगदी सेम आहे. जर्मनमध्ये पण आधी आईन्स म्हणतो, मग ज्वांझिश म्हणतो. म्हणजे आईन्स म्हणजे 1 आणि ज्वांझिश म्हणजे 20. म्हणजे इतकं साम्य आहे. म्हणजे नंबर्स पासून ते लिंगापासून म्हणजे ह्या लँग्वेजेसमध्ये फार साम्य आहे. म्हणून मराठीतल्या मुलांनी तो हे बाळगू नये की बाबा मला इंग्लिश नाही येत तर मी कसं शिकावं जर्मन. हो, कारण बऱ्याचदा हा मिसकॉन्सेप्ट असतो की मला तर इंग्लिशच माझं बेसिक्स क्लिअर नाहीये, मग मी एक फॉरेन लँग्वेज कशी शिकणार. तर हे तर उलट तू मध्ये सोपं केलंस त्या मुलांसाठी ज्यांना मराठीचा बेस आहे आणि आता त्यांना जर्मन किंवा एक फॉरेन लँग्वेज शिकायची, आणि जर्मन सारखी फॉरेन लँग्वेज जी खूप मराठीला आपण रिलेट करतो, जे आता तू जसं सांगितलंस. आय थिंक हे खूप हेल्पफुल राहील आपल्याला. म्हणजे मलाही पहिल्यांदाच मी हे ऐकलं आणि विच इज रिअली हेल्पफुल. ती भीती जी एक वाटत होती की मला तर इंग्लिश येतं, मग मी फॉरेन लँग्वेज कशी शिकणार. पण आय थिंक इतकं अवघड नसावं, इवन लेट स्टार्ट केलं तरी. एक्झॅक्टली, बरोबर. पण आता हे सगळ्याला आपण एका करिअरशी कसं काय रिलेट करायचं. म्हणजे मला पुढे जाऊन किंवा एखाद्या स्टुडंटला पुढे जाऊन हे करिअरमध्ये कसं बघता येईल किंवा यूज करता येईल. आपल्याकडे बरेचसे डिफरंट स्ट्रीम्स आहेत. ग्रॅज्युएशनचे स्ट्रीम्स आहेत, MBAचे स्ट्रीम्स आहेत, आणि ते केल्यानंतर मी जर्मनला कसं रिलेट करू शकते माझ्या जॉबसाठी किंवा पुढच्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी. ओके. तर जॉबला हे कसं कनेक्ट करता येईल त्याच्या आधी एक थोडक्यात आपण त्याचा लेआउट बघूया. लँग्वेजचा लेआउट कसा आहे ते बघूया आपण. जसं मी म्हटलं की 6वी पासून तर स्कूल्समध्ये सुरूच केलंय. 11वी 12वी स्टेट बोर्डलाही 11वी 12वीला आता जर्मन ऑफर होतं. आणि जर का तुम्ही नाहीच केलं, म्हणजे तुमच्या शाळेत नसलाच हा ऑप्शन की बाबा 6वी पासून नाहीच ऑप्शन, किंवा 11वी 12वी स्किप झालं, तर कसं करावं. तर जर्मनचं एक म्हणजे फक्त जर्मनचंच नाही पण कोणतीही भाषा शिकण्यासाठी एक फ्रेमवर्क असतो याला, आणि जर्मनच्या फ्रेमवर्कला युरोपियन फ्रेमवर्क असं म्हणतात. ओके. सो एक युरोपियन फ्रेमवर्क आहे जे फॉलो होतं, ज्याच्यामध्ये लेवल्स असतात. तर ही भाषा शिकायला 6 लेवल्स आहेत. ऑन पेपर 6 लेवल्स आहेत, पण जर तुम्ही शिकायला लागलात तर त्या 8 मध्ये डिवाइड होतात. तर एकदम बेसिक लेवल तुमचं A लेवल आहे, ज्याच्यामध्ये 2 आहेत, A1 आणि A2. नंतर तुमची थोडीशी इंटरमिजिएट लेवल आहे, B1 आणि B2. आणि नंतर तुमची ॲडव्हान्स लेवल आहे C1 आणि C2. अशा ह्या 6 लेवल्स आहेत. पण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमची जी B2ची लेवल आहे ती 2 मध्ये डिवाइड होते. सो ते B2.1 आणि B2.2 मध्ये डिवाइड होते, आणि जी तुमची C1ची लेवल आहे तीही 2 मध्ये डिवाइड होते, C1.1 आणि C1.2. ओके. मग असं बघता तुम्हाला 8 लेवल्स त्या कराव्या लागतात. बट ऑन पेपर 6च लेवल्स या मानल्या जातात, म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2. ह्या लेवल झाल्यानंतर तुम्हाला ती प्रोफिशियन्सी येते, जी नॉर्मली आपण म्हणतो की मी MA इन इंग्लिश केले, किंवा मी MA इन मराठी केले, किंवा मी MPhil करतीये मराठी, किंवा त्यावेळेस आपल्याला जी प्रोफिशियन्सी येते लँग्वेजची, ती प्रोफिशियन्सी तुम्हाला C2 केल्यानंतर येते. आता हे झालं तुमचं युरोपियन फ्रेमवर्क. आता जेव्हा तुम्ही जर्मन शिकता त्यावेळेस तुम्हाला जो तुमचा बेसिकचा कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पॅरामीटर्सवरती फोकस केलं जातं. कोणतीही भाषा शिकताना बेसिकली तुमच्या स्पीकिंग स्किल्स असतात, तुमच्या लिसनिंग स्किल्स असतात, तुमच्या रायटिंग स्किल्स असतात, आणि तुमच्या हिअरिंग स्किल्स असतात. तर ह्याच्यावरती फोकस असतो लँग्वेज शिकताना. मग कसं होतं की तुम्हाला ह्याच्यासाठी ट्रेन केलं जातं बेसिक लेवलपासूनच. जर कालावधी विचारशील तर तुमच्या बेसिक लेवल्स 3-3 महिन्यात पूर्ण होतात, पण इंटरमिजिएट लेवलला 4-4 महिने लागतात, आणि ॲडव्हान्स लेवललाही साधारणतः 4 ते 5 महिने लागू शकतात पर लेवल. आता जसं मी म्हणलं की B2ला डिवाइड केलंय आणि C1ला पण डिवाइड केलंय, मग तुम्ही 8-8 महिने पकडून चाला. मग साधारणतः एक 2.5-3 वर्षामध्ये जर का तुम्ही ब्रेक नाहीच घेतला तर तुम्ही C2 लेवलची प्रोफिशियन्सी तुम्ही अटेंड करू शकता विदाउट टेकिंग अ ब्रेक. ओके. म्हणजे स्कूलिंगमध्ये जरी आपला सब्जेक्ट नसेल हा, आणि पुढे जाऊन आपल्याला ग्रॅज्युएशनच्या वेळेस पण हे पॅरलली हे सेपरेटली असं सर्टिफिकेशन्स आपण करू शकतो, जरी आपल्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये हे प्रोव्हाइड केलेलं नसेल तरीही आपण हे करू शकतो. हो, अगदीच. आता ह्याच्यासाठी आपल्या पुण्यामध्ये मॅक्स मुलर भवन आहे, ज्याला ग्योथे इन्स्टिट्यूट असं म्हणतात. त्यांच्या इंडियामध्ये बऱ्याच शाखा आहेत. हे मेन इन्स्टिट्यूट आहे जिथनं तुम्ही लँग्वेज शिकू शकता. आता काही मुलांना फायनान्शियल इश्यू असू शकतो, बिकॉज इथनं शिकणं थोडंसं कॉस्टली आहे. पर लेवल तुम्हाला साधारणतः 30,000 ते 35,000 रुपये फी आहे पर लेवलला.
मग जर तुम्हाला असं वाटतंय की नाही हे थोडं कॉस्टली होत आहे, तर काय बाबा मग नाही शिकायची का लँग्वेज? तर नाही. आत्ता पुण्यामध्ये बऱ्याच रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे तुम्ही ही लँग्वेज शिकू शकता आणि तुम्ही कमी खर्चात ही लँग्वेज शिकू शकता. मग कमी खर्चात लँग्वेज तुम्ही शिकू शकता आणि त्याची फक्त तुम्ही एक्झाम द्यायची. म्हणजे ग्योथेची तुम्हाला एक्झाम द्यायची, बिकॉज ते सर्टिफिकेट तुम्हाला हवंय. म्हणजे Correct. तुम्ही कोर्स कुठनं केला ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे का नाही हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही Okay. कोर्स कुठनं केला हे कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. तुमच्याकडे एक्झामचं सर्टिफिकेट आहे का हे तुम्हाला विचारलं ते जातं. मग तुम्ही कोर्स कुठनंही करा, तुम्ही तुमचंही शिकू शकता. तुम्ही यूट्यूबमधनं शिका, तुम्ही आजकाल व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरनं तुम्ही शिका, पण तुम्ही एक्झाम ग्योथेची द्यायची. मग ह्या 6 एक्झाम ज्या आहेत ह्या तुम्हाला द्यायच्या आहेत ग्योथेच्या, आणि हे 6 सर्टिफिकेट्स तुम्हाला मिळवायचे. मग एकदा का हे सर्टिफिकेट झाले की मग आता जॉबला ते कसं कनेक्ट करायचंय. तर आता तू तर बघते ग्लोबलायझेशन झालंच आहे. इंडियन कंपनीज जर्मनीमध्ये आहेत बऱ्याचशा, ज्यांचं टायअप आहे जर्मनीसोबत, किंवा जर्मन कंपनीज इंडियामध्ये आहेत. मर्सिडीज आहे समजा, फार्मास्युटिकल्स आहेत बऱ्याचशा, सिमेन्स आहे, बायर आहे. तर इकडे तुम्हाला जर का ही लँग्वेज ऑलरेडी येत असेल तर तुम्हाला एक ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला ऑलरेडीच आहे, बिकॉज त्यांना ट्रान्सलेटर्सची गरजच पडणार नाही, बिकॉज त्यांच्या एम्प्लॉईलाच ही लँग्वेज येते. बरोबर. मग त्यांचा जो ट्रान्सलेटरचा पर हेड कॉस्ट आहे तो असंही तुम्ही कंपनीचा कमी करताय. त्याच्यामुळे कंपनीकडे जर 2 ऑप्शन असतील तर कंपनी तुम्हालाच चूज करेल, बिकॉज तुम्हाला ही लँग्वेज ऑलरेडी येते. हा पहिला मुद्दा झाला जॉबशी रिलेटेड जर का म्हणत असशील तर. आता सेकंडली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर्मनी हे ऑटोमोबाईल हब आहे. तू नाव घे गाडीचा आणि ती गाडी जर्मनीमध्ये बनते. मोस्टली आपण ऑटोमोबाईल हो. इंडस्ट्रीमध्येच बघतो हे नाव. पण मी तिथेच तोच माझा पुढचा प्रश्न होता की काही अशा इंडस्ट्रीज जिथे आपल्याला माहित नाहीयेत की हे इथे पण जर्मन लँग्वेज किंवा ॲज अ ग्रॅज्युएट किंवा मी माझं करिअर बघू शकते आणि तिथे मी कुठेतरी जर्मन हे लँग्वेज रिलेट करू शकते. तर असे कुठले इंडस्ट्रीज आहेत अदर दॅन ऑटोमोबाईल किंवा आयटीमध्ये पण काही जर्मन कंपनीज आहेत समजा, किंवा जर्मनीला ट्रॅव्हल करायचं असेल त्या एम्प्लॉईजला स्पेशली ट्रेनिंग दिल्या जातं, जर्मन लँग्वेजचं सर्टिफिकेशन करवल्या जातं, म्हणजे त्यांना तिथे पाठवण्यासाठी त्यांना हे सांगितलं जातं की तुम्हाला करायचं आहे, राईट. पण अदरवाईज असे कुठले इंडस्ट्रीज आहेत जिथे आपली मुलं, जे स्टुडंट्स फोकस करू शकतील, जिथे एक एक्सप्लोअर करू शकतील, स्पेशली जसं तू मेन्शन केलं फार्मा इंडस्ट्रीज आहेत किंवा तुझे ॲग्री इंडस्ट्रीज आहेत, तर त्याच्याबद्दल काही? हो, बेसिक जर का तू जर्मनीचं एज्युकेशन सिस्टम बघितली तर त्यांचा फोकस मोर किंवा जास्त स्टेम वर आहे. स्टेम काय आहे बाबा, की सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट हे त्यांचे कोर, आपण म्हणू शकतो त्यांच्या कोर फील्ड्स आहेत ह्या. म्हणजे इकडे तुम्हाला बूमिंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. जर का तुम्ही ह्या फील्डमध्ये असाल तर तुम्हाला बूमिंग ऑपॉर्च्युनिटी असणार. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त जर का मी ह्या फील्डचा नसेन तर काय मग? तरी सुद्धा तुम्हाला जर्मनीमध्ये फार ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल, जसं मी म्हटलं, टॉप मोस्ट फार्मास्युटिकल कंपनीज ह्या जर्मन आहेत. जसं की नोवार्टिस आहे, रोश आहे, बोरिंगर आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऐकलेत ही सगळी नावं, आणि ह्या सगळ्या कंपनीज ह्या जर्मन बेस्ड कंपनीज आहेत. जरी ह्यांचे हेडक्वार्टर्स स्वित्झर्लंडमध्ये असतील तरी स्वित्झर्लंड हा एक जर्मन स्पीकिंगच देश आहे. त्याच्यामुळे इकडे तुम्हाला जर्मन भाषाच लागणार आहे. जॉन डिअर आहे, बायर आहे. अजून एखादं फील्ड बघायला गेलं तर SAP आहे, सॅप आपण जे म्हणतो ते, हे सगळे जर्मनच आहेत. त्याच्यामुळे फक्त फोकस जरी स्टेमवर असला तरी ऑपॉर्च्युनिटीज ह्या फक्त स्टेमसाठी ओपन नाही आहे, तुम्हाला मल्टिपल ह्याच्यामध्ये. शॉकिंगली तर तुम्ही जर फार्मास्युटिकल केलं असेल तर तिकडे एक वेगळा कोर्स आहे फार्मास्युटिकल्स लोकांसाठी. आपण जसं इकडे फार्मसी ओपन करतो तसं तुम्ही तिकडे जाऊन एक कोर्स करू शकता आणि तुम्हाला तिकडे फार्मसी ओपन करण्याचं लायसन्स मिळू शकतं. आणि तिकडे हे फार डिमांडमध्ये. म्हणजे कोणाला जर फॉरेनला जाऊन एज्युकेशन घ्यायचं असेल तर हा वन ऑफ दी ऑप्शन्स त्यांच्यासाठी. जर का तुम्ही जर का तुम्ही B.Pharm केलं असेल आणि तुम्ही त्याच्यासोबतच लँग्वेजची जोड ठेवलीत आणि तुम्ही तिकडे जाऊन, म्हणजे जर का तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्या युनिव्हर्सिटीजमधनं त्यांचे रिक्वायर्ड कोर्सेस केले तर तुम्ही तिकडचे फार्मासिस्ट म्हणून तुम्हाला तिकडे लायसन्स मिळू शकतं. आणि ॲग्रिकल्चरल पण आता तिकडे फार बूमिंग आहे इंडस्ट्री, बिकॉज त्यांना आता जाणीव झाली आहे की वी वर लॅकिंग बिहाइंड इन द ॲग्रिकल्चरल सेक्टर. त्याच्यामुळे त्यांनी आता बऱ्याचशा कंपनीज जे रिसर्चमध्ये आहेत, ॲग्रिकल्चरल ज्या इक्विपमेंट्स आहेत त्याच्या रिसर्चमध्ये बऱ्याच कंपनीज आहेत
जसं आता मी म्हटलं जॉन डिअर आहे, त्यांचे ट्रक्स आपण बघतो सगळे बरोबर. ट्रक्स ट्रॅक्टर्स हे जॉन डिअरचेच आहेत. ही जर्मन म्हणजे कंपनी आहे. फार्मिंग मध्ये लागणारे, ऍग्रिकल्चर मध्ये हो. लागणारे जे आजकालचे Equipments आहेत. आहेत त्याच्यामध्ये बरंच काही हो अगदीच. म्हणजे त्यांना ऍडव्हान्स करण्याची अजून गरज आहे आणि म्हणून तो एक सेक्टर आहे विच यू वुड हो. सजेस्ट, म्हणजे तू म्हणशील की तिथे ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. हो. Okay. बँकिंग So- एक क्षेत्र आहे अजून. ओके. आपण इंडियामध्ये बघितलंय, तुम्ही बघितलं असेल कुठेतरी की डॉइश Deutsche बँक Bank. म्हणून आहे. तर ही बँक जर्मन बँक आहे आणि म्हणजे बँकिंगमध्येही तुम्ही जर करिअर करत असाल तर तुमच्यासाठी डॉइश बँक हा एक ऑप्शन आहे. तिथे अजून बऱ्याच बँक्स आहे, सेंट्रिका वगैरे आहे, तर तुम्ही बऱ्याच करू शकता. IT तर बरेच टायअप्स आहेत आपले, बरेच प्रोजेक्ट्स हे जर्मन किंवा स्वित्झर्लंड बेस्ड प्रोजेक्ट्स आहेत. हो. त्याच्यामुळे असं हार्डलीच कोणती फील्ड असेल. आणि अजून शॉकिंगली म्हणजे नर्सिंग जे आपण म्हणतो, तर तिकडे जे आहे म्हणजे जर्मनीमध्ये, तर जे तिकडचे लोकल पब्लिक आहे तर ते नर्सिंग जास्त घेत नाही ॲज अ पार्ट ऑफ देअर करिक्युलम. तर तिकडे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला शॉक बसेल की मॅक्सिमम नर्सेस या इंडियन आहेत आणि त्या केरलाच्या आहेत. बिकॉज केरलामध्ये तर आपल्याला माहिती आहे की नर्सिंग हो, तर जर्मनीमध्ये सुद्धा खूप साऱ्या नर्सेस ह्या केरलावरून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर आपल्यापैकी जर कोणाला नर्सिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी इकडे नर्सिंग करून सोबतच लँग्वेजची जोड ठेवली तर तिकडे नर्सिंगला त्यांना लगेचच ऍडमिशन भेटून जाईल. पण म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तुमचं डिग्री हे कुठल्याही क्षेत्रातून केलं तरी तुम्ही त्याला एक जर्मन लँग्वेज सोबत रिलेट करू शकता. एक ऍडेड सर्टिफिकेशन तुम्ही त्याच्यामध्ये आणू शकता जे तुम्हाला फॉरेन ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकतं किंवा एका फॉरेन कंपनीमध्ये इंडिया बेस्ड असेल, MNCs जे आपण म्हणतो, तिथेही तुम्हाला खूप स्कोप असू शकतो एक लँग्वेज ऍड केली तर. एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही बघाल तर म्हणजे आपण असं म्हणतो की MNCs आहेत, तर आधी कसं होतं की आधी बऱ्याचशा MNCs या ट्रान्सलेटरवर डिपेंड असायच्या. ट्रू. बिकॉज त्यावेळेस इतकं अवेकनिंग नव्हतं जसं मी आधी म्हणाले. तो एक जॉबच असायचा, जर्मन ट्रान्सलेटर रिक्वायर्ड असं एक रिक्वायरमेंटच असायची. पण मग आता ते हळूहळू का होईना ते वाईप आउट म्हणजे ट्रान्सलेटर आहेत पण आता ते फक्त डॉक्युमेंट्स किंवा फिल्म्स किंवा आपण जे म्हणतो तर ते ट्रान्सलेशनसाठी ट्रान्सलेटरची गरज पडते. पण कंपनीजमध्ये जसं आता त्यांचा फोकस एम्प्लॉईजलाच लँग्वेज शिकवण्याकडे जास्त वाढलाय. मग तुम्हाला जर ऑलरेडीच लँग्वेज येत असेल तर तुमच्याकडे तो ॲडेड ऑन ॲडव्हान्टेज बेनिफिट आहे. बरोबर. असं आता आपल्या ग्रॅज्युएटसाठी किंवा इवन 12th स्टँडर्ड नंतर जर का सुरू करायचं झालं तर इफेक्टिव्हली यांनी कसं जर्मन लँग्वेज शिकण्याचं एम करायला पाहिजे किंवा कुठून सुरुवात केली पाहिजे एक शॉर्टमध्ये, जर म्हणजे कसं ॲडमिशन्स कसे असतात किंवा हाऊ डू दे स्टार्ट? बेसिकली जर तुम्हाला इंडियामध्येच शिकायचं असेल तर आधी आपण इंडियाबद्दलच बोलूया. तुम्हाला जर इंडियामध्येच शिकायचं असेल तर आधी तुम्हाला विचारा की तुम्हाला ही भाषा का शिकायची. कारण की जोपर्यंत तुमच्याकडे ते रिझन नाही आहे शिकण्याचं तोपर्यंत तो पुश तुमच्याकडे नसणार आहे. मी का म्हणते कारण की थोडंसं पुढे जाऊन जेव्हा डिफिकल्टी लेवल वाढेल तेव्हा हाच पुश तुम्हाला मोटिवेट करणार आहे ती लँग्वेज शिकण्यासाठी. म्हणून आधी तुमचा पुश शोधा की तुम्हाला का ही लँग्वेज शिकावीशी वाटते. सेकंडली जेव्हा तुम्ही शिकणार आहात तेव्हा जी इन्स्टिट्यूट तुम्ही चूज करणार आहात ती फार महत्त्वाची आहे. ती तुम्हाला आधी पडताळून बघितलं पाहिजे की मी जिकडनं शिकणार आहे ती इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहे की नाही. कारण की आत्ता काय झालं आहे ना, मार्केटमध्ये खूप लोक और खूप स्टुडंट्स ज्यांनी B1 B2 वगैरे केले ते पर्सनल कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आत्ता सध्या पुण्यामध्ये मी सांगेन की हजारोच्या वर कोचिंग क्लासेस आहेत. ओके, म्हणजे हजारांमध्ये आहेत, ते कितीही असू शकतात. म्हणजे तुम्ही जर घरोघरचे काउंट केले तर 20-25 हजारावरही असू शकतात. पण ते रजिस्टर्ड आहेत का, ते तुम्हाला व्यवस्थित ट्रेन करणार म्हणजे तिथनं आपल्याला ते सर्टिफिकेशन मिळणार आहे का जे आपल्याला उद्या प्रेझेंट करायचंय. एक्झॅक्टली, की मी हे कम्प्लीट केलंय. आणि सेकंडली ह्याच्यामध्ये आजकाल एक नवीन टेक्निकही निघाली आहे की 30 तासामध्ये जर्मन शिका किंवा 1 आठवड्यामध्ये जर्मन शिका. मग काय होतंय की मुलं ह्याला बळी पडतायत. आहे ते पॉसिबल? नाही नाही, अगदीच नाही, हे पॉसिबलच नाहीये. आणि म्हणजे हे कसं झालंय ना की आपल्याला एक मूल आहे छोटं, त्याला आपण ABCD आणि 1 2 3 4 शिकवतो घरामध्ये. मग आपण त्याला डायरेक्ट पहिलीला टाकतो का बाबा? नाही ना, आपण त्याला तरीही प्ले ग्रुपला टाकतो, तरीही त्याला नर्सरीला टाकतो, मग ज्युनियर सिनियर KG करतो, मग तो फर्स्टला जातो. तर हे एक पॅटर्न आहे ना जे आपल्याला फॉलो करायचंय.
तर हे 30 तासात जर्मन शिकणं हे कसं शक्य आहे? हे शक्यच नाही आहे. कारण की ती एक भाषा आहे आणि तुम्हाला तिला डीपली शिकणं गरजेचं आहे. तरच तुम्ही प्रॉपर कॉन्व्हर्सेशन करू शकता. फक्त हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट शिकवल्याने जर्मन येतं हे चुकीचा नाही, समज आहे. बरोबर. म्हणून जेव्हा तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट निवडाल शिकण्यासाठी, तेव्हा तुम्ही आधी हे बघा की मी जे इन्स्टिट्यूट निवडलंय ते रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहे की नाही आणि त्यांचे टीचिंग पॅटर्न बघा, त्यांच्या स्टुडंट्सचे जे फीडबॅक्स आहेत ते बघा. त्या इन्स्टिट्यूटचा मार्केटमधला प्रेझेन्स बघा, की त्याला किती वर्ष झाले ते इन्स्टिट्यूट आहे आणि शक्यतो पर्सनल कोचिंग क्लासेस वगैरे पण आजकाल असतात. जर का तुम्हाला गॅरंटी असेल की ते ट्युटर चांगला आहे, तर तुम्ही त्या ट्युटरकडनं नक्कीच तुम्ही जर्मन शिकू शकता. पर्सनल ट्युटिंगही तुम्ही घेऊ शकता. फक्त एवढं बघायचं की ते तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करणार आहेत की नाही. म्हणजे जी एक्झाम तुम्हाला द्यायची आहे GOTची, ज्याचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे. अच्छा, मला इथे अजून एक विचारायचं आहे. आफ्टर पॅन्डेमिक मला वाटतं सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यात, हो. बरोबर? आणि एज्युकेशन किंवा क्लासेस हे पण खूप इझिली प्रत्येक क्लास आपल्याला आजकाल ऑनलाईन मिळतो. आणि जर्मनही मला वाटतं मी बघितलं की जर्मन लँग्वेज पण ऑनलाईन क्लासेस असतात, ऑफलाईन पण असतात. तू कुठलं रेकमेंड करशील किंवा काही फरक आहे का की कुठलं केलं पाहिजे असं काही? इकडे माझं उत्तर थोडंसं बायस असेल. मी ऑफलाईनला जास्त प्रेफरन्स देईल. ऑनलाईनही करूच शकता असं नाही, पण माझं वैयक्तिक मत विचारशील तर मी आय एम एन ऑफलाईन पर्सन असं मी म्हणेल. ते जास्त इझी होतं शिकायला किंवा रिलेट इझी होण्यापेक्षा एका टीचरसाठी आणि एका स्टुडंटसाठी ते जे 1 to 1 इंटरॅक्शन असतं ते फार महत्त्वाचं असतं. लँग्वेज शिकताना क्वेरीज असतात, बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम्स असतात. मग ऑनलाईन काय होऊन जातं की कधी कधी शॅडो होऊन जातात मुलं, की आता ऑनलाईन ग्रुप आहे बाबा 10 मुलांचा, त्याच्यातला एक मुलगा फारच ब्रिलियंट आहे आणि तो पटापट उत्तरं वगैरे देतोय. मग बाकीचे हळूहळू शॅडो व्हायला लागतात किंवा असं व्हायची शक्यता असते. पण ऑफलाईन कसं असतं की ते 1 to 1 समोरासमोर असल्यामुळे काय होतं की तो कनेक्ट डेव्हलप होतो. टीचर आणि स्टुडंटचा एक तो कनेक्ट डेव्हलप होतो आणि त्याच्यातनं एक तो रॅपो बिल्ड झाला ना की मग तो एक ईज किंवा एक कम्फर्ट येतो लँग्वेजसाठी पण एक कम्फर्ट आणि आपल्या टीचर सोबत किंवा आपल्या मेंटॉर सोबत तो एक कम्फर्ट झाला की मग आपण आपले प्रश्न, आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स आपण सगळेच ते शेअर करू शकतो आपल्या मेंटॉर सोबत. पण जसं तू म्हणालीस की पॅन्डेमिक नंतर सगळंच ऑनलाईन शिफ्ट झालंय. तर आता मी जे क्लासेस घेते त्याच्यामध्ये बऱ्याचशा हायब्रिड क्लासेस असतात. हायब्रिड म्हणजे काय की काही मुलं ज्यांना ऑफलाईन येऊ शकतात. आज मी ऑफलाईन येऊ शकते, तर आज मी ऑफलाईन येणार. पण उद्या मला नाही बाबा पॉसिबल आहे, मला कंपनीसाठी ट्रॅव्हल करावं लागलं किंवा काय, तर मग उद्याचं सेशन मी ऑनलाईन अटेंड करू शकते. हा ऑप्शन दिल्यामुळे काय झालंय की रीच वाढलाय. म्हणजे ते हार्ड अँड फास्ट नाहीये की ऑफलाईन यायचंच आहे किंवा आज बरं नाहीये, ताप आलाय, नाही ट्रॅव्हल करू शकत आहे, तर मग मी ऑनलाईन यू आर नॉट मिसिंग आउट. काही मिस नाही करणार. एक दिवस नाही गेला तरी तुमच्याकडे ते ऑनलाईन आहे. प्लस आजकाल पोस्ट पॅन्डेमिकच इतके ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेत आपल्याकडे आणि काही प्लॅटफॉर्म फार सुंदर आहेत. फॉर एक्झाम्पल मी नावं घेईन काही प्लॅटफॉर्मची जिकडनं तुम्ही ॲज अ रिव्हिजन म्हणून, मी म्हणणार नाही की तुम्ही ह्याच प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहा लँग्वेज शिकण्यासाठी, पण जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा पॅरलली तुम्ही हे ऑप्शन्स तुम्ही रिफर करू शकता. जसं की तुमचं डॉईचे वेले म्हणून एक आहे, DW. ओके, हे जर्मनच वेबसाईट आहे. त्याच लोकांनी डिझाईन केलेली वेबसाईट आहे. जर्मन शिकणाऱ्या लोकांसाठीच वेबसाईट आहे. तर DW म्हणून ते वेबसाईट आहे. दुसरं एक इझी जर्मन म्हणून आहे. एक कपल आहे, जे जर्मन कपल आहे, ज्यांनी जर्मन खरंच इझी केलंय शिकण्यासाठी आणि नाव पण त्याचं इझी जर्मन म्हणून आहे. ग्योथेची वेबसाईट तर आहेच आहे तुमची, जी तुमची रजिस्टर्ड मॅक्स मुलर भवन जे मी म्हणते ग्योथे इन्स्टिट्यूट, त्यांची आहेच आहे वेबसाईट. प्लस त्याच्याबरोबर आजकाल म्हणजे मी आजकाल बऱ्याच मुलांकडनं हे डुओलिंगो ऐकते की डुओलिंगो एक लँग्वेज ॲप आहे जो तुम्ही डाउनलोड करायचा आणि ते तुम्हाला क्विज फॉर्ममध्ये क्वेश्चन्स विचारत जातात आणि तुम्ही त्याचे आन्सर देत राहायचे. पण मी रेकमेंड करेन की तुम्ही हे तेव्हाच वापरा जेव्हा तुम्ही लँग्वेज शिकताय. म्हणजे तुम्ही कुठनं तरी लँग्वेज शिकताय आणि मग पॅरलली तुमचं रिव्हिजन पर्पज म्हणून किंवा एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही हे ॲप्स किंवा ह्या वेबसाईट्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. खूप आहे यूट्यूबवरती ऑनलाईन बेसिकली खूप आहे मटेरियल. तुम्हाला त्याच्यातनं बरोबर मटेरियल निवडता आलं पाहिजे, कारण की इतकं आहे की तुम्ही हरवून जाऊ शकता, इतकं सगळं अवेलेबल आहे. मग तुम्ही त्याच्यातनं एक्झॅक्ट काय ते पिक करू शकता. हां, पण जसं तू म्हणालीस ऑनलाईन की ऑफलाईन, आय विल वोट फॉर ऑफलाईन, बट अगदीच जर का प्रश्न असेल तर ऑनलाईन हा ऑप्शनही चालेल. फक्त महत्त्वाचं हे की शिका. ट्रू. तुमच्या कम्फर्टनुसार शिका. ऑनलाईन मध्ये शिकता येत असेल तर फक्त शिका.
आणि हेच जर का आपल्याला म्हणजे काही स्टुडंट्सला सांगायचं असेल की ते जर का फॉरेनला जाऊन ही परस्यू करायचं त्यांना हे पर्टिक्युलर लँग्वेजचा कोर्स, तर ते स्कॉलरशिप्स किंवा तिथे कसं जायचं, तिथले काही युनिव्हर्सिटीज ह्याच्याबद्दल काही इफ यू कॅन शेअर. हो, आजकाल हे तर फार बूमिंग आहे. म्हणजे तू बघशील तर ट्रेंड असा आहे की आजकाल लोक कॅनडा वगैरे नाहीच ऑप्शन घेते. आजकाल विद्यार्थ्यांसाठीचा ऑप्शन हा जर्मनी आहे. आणि आता जर्मनीमध्ये मिनी इंडिया होणार आहे काही वर्षामध्ये. इतके इंडियन्स जर्मनीमध्ये आहे. म्हणजे आय गेस आता थोड्याच दिवसात द काउंट विल रीच 50-50%. इतके इंडियन्स आर फ्लाइंग टू जर्मनी. तर का हा ट्रेंड शिफ्ट झालाय, तर ह्याचं रिझन आहे जर्मनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन ऑफर करते. म्हणजे तुम्हाला पैसे नाही भरायचे तुमच्या हायर एज्युकेशनचे, जे आपल्याला वाटायचं आधी की बाबा फॉरेनला जाऊन शिकणं म्हणजे फार महाग आहे. बरोबर. तर जर्मनीने हे कन्सेप्ट आपलं हेच करून टाकलंय. त्यांनी तिथे पब्लिक युनिव्हर्सिटीज नावाचं त्यांच्याकडे आहे. पब्लिक युनिव्हर्सिटीज. बेसिकली जर्मनीमध्ये 2 प्रकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत. एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आणि एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ही नॉर्मल युनिव्हर्सिटी असते, जिकडे तुम्ही फी भरता आणि तुम्ही शिकता आपल्या युनिव्हर्सिटीसारखं. पण पब्लिक युनिव्हर्सिटी हा एक न्यू कन्सेप्ट जर्मनीने इंट्रोड्यूस केला. इकडे तुम्हाला तुमच्या शिक्षणाचे पैसे भरायचे नाही. तुम्हाला एज्युकेशन कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तुम्हाला त्यांचा एकच क्रायटेरिया आहे की तुम्हाला त्यांची लँग्वेज आली पाहिजे. बिकॉज इकडे पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये जे कोर्सेस असतात ते जर्मन लँग्वेजमध्ये असतात. मग तुम्हाला जर का पुढे जाऊन MS करायचं आहे, आजकाल इंजिनिअरिंग तर असं झालंय की सगळ्याच मुलांचं असं स्वप्न आहे की मी इंजिनिअरिंग इंडियातनं करणार आणि मी माझ्या MS साठी मी जर्मनीला जाणार. मग ते कोणत्याही क्षेत्रातला असू दे, AI, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कोणतंही. मेकॅनिकलवाल्यांना तर फारच डिमांड येते. जसं तू म्हणालीस की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची आईच जर्मनी असल्यामुळे सगळे मेकॅनिकलवाले तर ऑटोमोबाईलवाले तर जर्मनीलाच जात आहेत. IT वाले जात आहेत बरेचसे जर्मनीला. सो MS करण्यासाठी पहिला ऑप्शन मुलांचा जर कोणता असेल तर तो जर्मनी आहे. तर काय, तर हे पब्लिक युनिव्हर्सिटीमुळेच आहे. आता ह्याच्यावरती मी थोडंसं इलॅबोरेट करीन. त्यांच्याकडे 2 इनटेक्स असतात. एक समर इनटेक म्हणून आहे आणि एक विंटर इनटेक म्हणून आहे. समर इनटेक हा मार्च-एप्रिलमध्ये ॲडमिशन्स होतात आणि विंटर इनटेकचे ॲडमिशन्स हे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास होतात. तर आधी मुलांना काय करायला हवंय, मुलांना आधी शोधायला हवंय की त्यांचा जो इंटरेस्ट एरिया आहे त्याचे कोर्सेस कोणत्या युनिव्हर्सिटीजमध्ये अवेलेबल आहे. बिकॉज जर्मनीमध्ये प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक राज्यामध्ये 2-3 तरी युनिव्हर्सिटीज आहेत. मग आधी तुम्हाला हे शोधायला हवंय की मला जे शिकायचंय ते तिकडे अवेलेबल आहे का युनिव्हर्सिटीमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल मी जर का फॅशन डिझायनिंग केलंय, तर फॅशन डिझायनिंगचा कोर्स तिथल्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे हे पहिलं. दुसरं, ती युनिव्हर्सिटी पब्लिक आहे की नाही. जर पब्लिक असेल तरच तुमचं एज्युकेशन फ्री होणार आहे. प्रायव्हेट असेल तर तुम्हाला युरोजमध्ये फी भरायचीच आहे. जी ठरलेली फी आहे ती तुम्हाला भरायचीच आहे. मग आधी तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करताय का प्रायव्हेटमध्ये अप्लाय करताय. आणि एका युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करून होत नाही, बिकॉज त्यांच्याकडेही कोटा असतो की बाबा आम्ही एवढेच फॉरेनर्स घेणार आहे किंवा नंबर ऑफ सीट्स असते. नंबर ऑफ सीट्स हे फिक्स्ड असतं त्यांचं. किंवा मग त्यांचे काही ऍडमिशन क्रायटेरिया जी असतात की इतके पर्सेंटेज पाहिजे हे वगैरे असं त्यांचे वेगवेगळे क्रायटेरिया. मग तुम्ही जर का त्या क्रायटेरियामध्ये बसलात आणि त्यांच्याकडे जर का सीट अवेलेबल असेल तरच तुम्हाला तिथे एंट्री मिळू शकते. म्हणून एकाच युनिव्हर्सिटीवरती अवलंबून राहून चालणार नाही. अप्लाय करतानाच तुम्हाला 3-4 युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करायला लागतं. मग एखाद्या युनिव्हर्सिटीमधनं कॉल येतो. आता जर समरसाठी, म्हणजे मुलं शक्यतो कशी करतात की समरसाठी अप्लाय करतात. समरचं ॲप्लिकेशन हे डिसेंबर-जानेमध्ये होतं, बिकॉज मार्चमध्ये कोर्स सुरू होतो. मग तुम्हाला 3 महिने आधी अप्लाय करावं लागतं. जर तिकडे रिजेक्शन आलं तर मग मुलांना कळतं की का रिजेक्शन आलंय. मग मुलं ती तयारी करून मग विंटर इनटेकसाठी अप्लाय करतात. म्हणजे वी हॅव म्हणजे अगदीच तुमचं टार्गेट असेल एक पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीसाठी, तर हा एक ऑप्शन आहे की विंटरमध्ये अप्लाय करा आणि अगदीच नाही झालं आणि ते रिझन तुम्हाला कळलं, त्याच्यावर वर्कआउट करून तुम्ही समरसाठी अप्लाय करू शकता. मग त्याच्यामुळे हे आपल्याला फायदेशीर होतं की आपल्याकडे 2 वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज येतात. एकात नाही झालं तर दुसरी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे असते. साधारणतः बरेचसे तिथे जे डिप्लोमाज आहेत ते 1.5 ते 2 वर्षाचे आहेत आणि म्हणून मुलं तिकडे शिकायला जातात. हा पहिला मुद्दा की बाबा फी नाही भरावी लागत म्हणून खर्च कमी होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तिथे अर्न अँड लर्न हा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही शिकता शिकता तुम्ही कमवूही शकता.
आणि स्टुडंटसाठी तिकडे वेगळे जॉब्स आहेत. तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला वेगळा जॉब ऑफर होतो. फॉर एक्झाम्पल तिथल्या कॅफेजमध्ये, तिथल्या मार्केटिंग पार्ट टाइम जॉब्स किंवा तुम्हाला तिथे अर्निंगचा ऑप्शन मिळतो. राईट. तिथल्या युनिव्हर्सिटीजचा टाइम फिक्स आहे. तुम्हाला आठवड्यातनं 3 किंवा 4च वेळा युनिव्हर्सिटीला जावं लागतं. म्हणजे आपल्यासारखं नाहीये की 6 days a week 8ला मूल गेलंय आणि डायरेक्ट 6लाच घरी आलंय, असं तिथली शिक्षण पद्धती नाहीये. तिथे तुम्ही 4च दिवस जाता आणि तुमचे आवर्स पण फिक्स आहेत. तुम्ही 5 to 6 hours मॅक्सिमम तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असता. मग उरलेल्या वेळामध्ये तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता, ज्याच्याने तुमचा तिथं जो महिन्याचा खर्च आहे खाण्याचा किंवा ट्रॅव्हलिंगचा तो निघतो. सेकंडली जे जर्मन लोक आहेत तिथले किंवा तिथले जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी मुलांसाठी खास सवलत दिलेली आहे. तुम्ही ज्या सिटीमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलंय, तुम्हाला त्या सिटीमध्ये कुठेही फिरायला पैसे लागत नाहीत. तुम्हाला तुमच्या स्टुडंट्स ID वरती यू गेट फ्री ॲक्सेस टू ऑल द पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे स्पेशली स्टुडंटसाठी तिथे भरपूर बेनिफिट्स आहेत. हो, खूप. प्लस जेव्हा तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करता, तुमचं झाल्यानंतर आणि तुम्ही तिथे जॉबसाठी अप्लाय करता, तेव्हा म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे तिथलं ते तुम्हाला ॲडिशनली हेल्प करतं जॉब शोधण्यासाठी. आणि प्लस तुम्हाला 6 monthsचं ते स्टायपेंड आपण कसं म्हणतो ना, तसं ते एक 6 monthsचं स्टायपेंड, म्हणजे जरी तुम्हाला नोकरी लागायला लगेच उद्याच नाही लागली तर तुमच्याकडे 6 महिने आहे. 6 महिने जर्मन गव्हर्नमेंट तुमची काळजी घेईल. हो, तुमची काळजी घेतं ते. म्हणून तुम्हाला फायनान्शियली तिकडे इश्यूज येत नाहीत. म्हणजे तुमचं एकदा का एज्युकेशन कम्प्लीट झालं की जॉब शोधेपर्यंत तो बफर तुमच्याकडे राहतो. पण मग अजून एक प्रश्न की ओपन म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीज तू म्हणाली की एक तर प्रायव्हेट असतात आणि पब्लिक असतात, तर ह्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का सर्टिफिकेशनचा, म्हणजे इन टर्म्स ऑफ त्यांचा डिमांड किंवा त्याच्यामध्ये जसं आपण इथे डिफरन्शिएट करू, एखादी आपली पब्लिक स्कूल किंवा बेसिक स्कूल एज्युकेशन आणि एखादं इंटरनॅशनल स्कूल किंवा प्रायव्हेट स्कूल एज्युकेशन, असं काही तिथे डिफरन्शिएट होतं का की एज्युकेशन रिमेन्स द सेम? नाही, एज्युकेशन द क्वालिटी इज एक्झॅक्टली द सेम. डिफरन्स फक्त भाषेचा आहे. पब्लिक युनिव्हर्सिटीचे कोर्सेस हे जर्मनमध्ये कंपल्सरी ते जर्मन. ओके, आय विल से 80% ऑफ द कोर्सेस हे जर्मनमध्येच असतात. आणि प्रायव्हेटमध्ये मग तुम्हाला यू कॅन चूज युअर प्रिफर्ड लँग्वेज. मग तुम्ही तोच कोर्स इंग्लिशमध्ये करू शकता किंवा तुमची अजून कोणती त्यांचे जे कडे लँग्वेजेसचे ऑप्शन्स आहेत तुम्ही त्याच्यात तो करू शकता. मग तुम्हाला तो कम्फर्ट मिळून जातो की मला लँग्वेज शिकायची गरज नाहीये, मी इंग्लिशमध्ये तो कोर्स करू शकते. पण त्या फीमध्ये डिफरन्स इतका ह्यूज आहे प्रायव्हेट आणि पब्लिकचा की लँग्वेज शिकून पब्लिक युनिव्हर्सिटीमधनं कोर्स केलेला जास्त प्रिफर करतायत मुलं आजकाल. बिकॉज एक्सपेन्सेस खूप हाय आहेत तसं बघायला गेलं तर, किंवा फी स्ट्रक्चर जे आपण म्हणतो ते फार हाय आहे प्रायव्हेट ह्याचं इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजेसचा. पण डिमांड जसं तू म्हणतेस तसं सेम आहे. तुमच्या सर्टिफिकेटवर छापून नाही येत की तुम्ही पब्लिकमधनं केलं, तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव येतं. आणि तुमचं युनिव्हर्सिटी जर का ते फेमस असेल किंवा तुमचं युनिव्हर्सिटी जर का वेल नोन असेल तुमच्या फील्डमध्ये, तर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम नाही येणार आहे. शुअर, गुड. आय थिंक आपलं आजचे डिस्कशन तुझ्यासोबत जे झाले त्याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन मिळालं. एकतर जर्मन लँग्वेजचं रिलेशन मराठी भाषेसोबत जे तू सांगितलंस, आणि ती जी एक भीती, एक मराठी बोलणाऱ्या फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा स्कूलिंगमधनं आलेल्या मुलांना सुद्धा जी ती भीती असते की अरे मी फॉरेन लँग्वेज कसं शिकणार, बेसिक इंग्लिश मला डिफिकल्ट जात आहे. पण असं काही नाही आहे. इंग्लिश यायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आणि आपण जर्मन शिकू शकतो. प्लस आपण बोललो एज्युकेशनबद्दल तू सांगितलंस की फॉरेन एज्युकेशन कसं घ्यायचं आणि इथे जरी आपण इंडियामध्ये जरी सर्टिफिकेशन केलं तर कुठनं करायचं आणि किती वेळ लागतो, आणि इट इज नेव्हर लेट, राईट? जसं तू सांगितलं की यू कॅन स्टार्ट एनी टाइम आणि आपण पॅरलली हे शिकू शकतो. इट नीड नॉट बी फुल टाइम कोर्स, राईट? सो आय थिंक स्टुडंट्सनी हे आता इझिली थोडंसं घेता येईल प्रॉब्ली त्यांना ह्या गोष्टी, आणि त्यांच्या फ्युचरसाठी इट विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल. तुझं गायडन्स नक्कीच हेल्प करेल ह्याच्यामध्ये सगळ्या स्टुडंट्सला, आय बिलीव्ह. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू.